तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि या योजनेचे काही अपडेट आहेत का नाही? योजनेच्या हप्त्या वितरणासाठीचा जी आर तर आला होता, परंतु योजनेचे प्रत्यक्षात निधी वितरण कधीपर्यंत होणार असा प्रश्न या योजनेचे लाभार्थी विचारत होते. कारण गेली अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देखील पैसे कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न या योजनेच्या लाभार्थ्यांना पडलेला आहे. तर त्या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत निधी वितरणासाठी साधारणपणे 7 ऑक्टोबरपासून या योजनेचे हप्त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे आणि याबाबतची माहिती देखील मिळत आहे. आता 7 ऑक्टोबरला वितरण जर सुरू झालं तर लक्षात घ्या, 7, 8, 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत ते वितरण सुरू असतं. म्हणजे पैसे तर तुम्हाला 7 तारखेलाच येतात, परंतु तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या सर्व्हरवर आणि इतर अनेक बाबींवर हे पैसे नेटवर्क असतं, अशा बाबींवरती हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतात. परंतु यामध्ये तुम्हाला घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही, कारण योजनेच्या हप्त्या वितरणासाठीचा जी आर देखील आलेला होता आणि जी आर आल्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होतील. साधारणपणे आजच अनेकांना अपेक्षा होती की 5 तारखेला पैसे जमा होतील, परंतु आज रविवार होता आणि रविवार असल्या कारणाने या योजनेच्या हप्त्याचे वितरण आज करण्यात आले नाही. म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ ही 6 तारखेला पाहणार आहात, परंतु आम्ही शूट ही 5 तारखेला केले आहे, म्हणून तुम्हाला मी आज बोलतोय. कदाचित या योजनेच्या हप्ता वितरणासाठी 6 तारीख म्हणजे आजपासून देखील सुरुवात केली जाऊ शकते आणि या योजनेचा हप्ता जर 6 तारखेपासून वितरित झाला तर 10 तारखेपर्यंत सर्वांना जमा होईल. परंतु मिळालेल्या माहितीनुसार 7 तारखेला योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर 7 तारखेपासून सर्वांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील. आता तुम्हाला मागील अनेक दिवसांपासून जर पैसे जमा झाले नसतील तर याबाबत मी अनेकदा सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला यासाठी तुमचे 3 कागदपत्र असणार आहेत. सर्वात महत्त्वाचे 3 कागदपत्र तुमचे अपडेट आहेत का ते तुम्हाला या ठिकाणी तपासावे लागते. त्या 3 कागदपत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता इथून पुढचे सर्व पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात आहेत. त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का हे तुम्हाला तपासावे लागणार आहे. ते बँक खातं ॲक्टिव्ह आहे का हे तुम्हाला तपासावे लागेल. त्यासोबत तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा केला आहे का हे देखील तुम्हाला चेक करावे लागेल. उत्पन्नाचा दाखला जमा केला असल्यास तुम्ही त्या ठिकाणी तुमचा हयातीचा दाखला देखील जमा केला आहे का, ही सर्व बाब तुम्हाला तपासावी लागणार आहे. आणि या सर्व बाबी तुमच्या क्लिअर असल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे नक्कीच जमा होतील आणि ही सर्व माहिती त्या ठिकाणी अपडेट झाली आहे का हे देखील तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे जे थांबले आहेत ते त्या ठिकाणी थांबूनच राहतील. कारण लक्षात घ्या, योजनेचा हप्ता वितरणाची सुरुवात तर आता 7 तारखेला होणारच आहे, परंतु ज्यांना मागील काही महिन्यांपासून हप्ते आले नाहीत त्यांनी या सर्व बाबी आधी तपासून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2500 रुपये कोणाला मिळणार. कारण 2500 रुपयांबाबत देखील यावेळी जी आर आला होता आणि यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ऑक्टोबर महिन्याचा जो मिळणारा हप्ता आहे तो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही लाभार्थ्यांना या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहे. मग हे 2500 रुपये नक्की कोणाला मिळणार आहेत तर लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा इतरही ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनांच्या लाभार्थींमध्ये जे लाभार्थी हे दिव्यांग आहेत, लक्षात घ्या मी काय म्हणतोय पुन्हा एकदा सर्वांना परत एकदा क्लिअर भाषेत कळणार आहे की जे दिव्यांग लाभार्थी आहेत केवळ त्यांच्यासाठीच हा 2500 रुपयाचा निर्णय झालेला आहे. म्हणजेच की योजनेमध्ये तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला नक्कीच यावेळी 2500 रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नसणार आहे, काहीच तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला या महिन्यापासून 2500 रुपयांप्रमाणे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती, ज्यामध्ये तुम्हाला याआधीचे सर्व पैसे आले त्या बँक खात्यामध्ये तुमचे हे 2500 रुपये येत्या 2 ते 3 दिवसांच्या म्हणजे अंतरामध्ये 100% जमा होणार आहेत. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. इतर जे आपले रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना यावेळी देखील 1500 रुपयांचा त्यांचा जो लाभ आहे तो 1500 रुपयांचा लाभ त्यांचा जमा होणार आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय की जे प्रलंबित हप्ते होते किंवा जे वितरण, कारण अनेकांना माहिती आहे आपल्याला की अनेकांना जानेवारीपासून पैसे आले नाहीत, काहींना मार्चपासून पैसे आले नाहीत, तर अशांचे जे प्रलंबित हप्ते होते तर ते कधी येणार आहेत तर त्याबाबत सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही. म्हणजेच की
ते हप्ते कधीपर्यंत जमा होतील यामध्ये आपण फिक्स कोणतीही गोष्ट सांगू शकत नाही. सरकारकडून फक्त यामध्ये प्रक्रिया चालू आहे असे कळत आहे, परंतु ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, कधीपासून यांना प्रलंबित हप्ते देखील मिळणार आहेत, यामध्ये सरकार काहीही माहिती देत नाही. तसेच लक्षात घ्या, मी याआधी देखील सांगितलं याच व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सांगणार आहे की आता तुम्हाला डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे क्लिअर ठेवावे लागतील. कारण यामध्ये काय केलं आहे बघा आता की डॉक्युमेंट्सची चेकिंग अगदी कडक पद्धतीने अंमलबजावणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्यामुळे तुमची व्हेरिफिकेशन होत आहेत. व्हेरिफिकेशन होऊन जर तुमचे कागदपत्र अपुरे असतील तर तुम्हाला या ठिकाणी योजनेतून डायरेक्ट अपात्र देखील केले जात आहे, अपात्र केले जात आहे किंवा काहींचे मग लाभ देखील थांबवले जात आहेत. यासाठी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असणार आहे ते सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. काही दिवसात म्हणजे की 6 महिना असेल, वर्षभराच्या अंतरामध्ये एखादी चक्कर पंचायत समिती कार्यालयामध्ये मारा. पंचायत समिती कार्यालयामध्ये मारून त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुमची निराधार योजनेची सर्व माहिती अद्ययावत अर्थातच अपडेट आहे का हे देखील तपासा, जेणेकरून तुमची माहिती अपडेट असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. कारण आपण पाहिलं की बघा अनेकांनी सांगितलं की आमचे पैसे आले नाहीत, परंतु अनेकांना आपण सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी झाली आहे का ते तपासा. तुमचे कागदपत्र सर्व अपडेट आहेत का ते देखील तपासा. तुमची कागदपत्रे जर अपडेट नसतील तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत. याआधी तुम्हाला मिळत असले तरी देखील आता मिळत नाहीत, कारण आता योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे की कडक पद्धतीने अंमलबजावणी प्रक्रिया सर्वत्र सुरू झालेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण तुमच्या प्रश्नासंदर्भात आपण नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व उत्तरे घेऊन येत असतो. अशा पद्धतीने दरवेळी आपण 3 प्रश्न घेतो, जे 3 प्रश्न महत्त्वाचे असतात. इतरही कोणती योजना असेल त्या योजनेबाबत देखील तुम्हाला विचारायचं असेल तरी देखील आपण त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.